नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सदाशिव पाटील आणि आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे सदाशिव पाटील सर एज्युकेशन अँड काउन्सिलिंग. तर मित्रांनो, आत्ता जसजशी बोर्ड परीक्षा जवळ येते तसतसं आपल्या मनामध्ये थोडासा संभ्रम निर्माण होतो. अर्थात हे नैसर्गिक आहे, परंतु आपण मात्र अजिबात घाबरायचं नाही. आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि परीक्षा आपल्याला अत्यंत फलदायी ठरण्याच्या दृष्टीनं मी आपल्यासोबत या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करीत आहे. आज आपण विषय घेत आहोत कृतीपत्रिकेतील विभाग 5, की ज्याला 24 गुण आहेत आणि सर्वार्थानं तुमची भाषाविषयक परीक्षा घेणारा हा विभाग. यामध्ये प्रामुख्याने पत्रलेखन, सारांश लेखन, जाहिरात, बातमी, कथालेखन आणि निबंध अशा विविध कौशल्यांचा समावेश आहे. मित्रांनो, आज आपण विचारात घेणार आहोत ते म्हणजे जाहिरात लेखन. खरं तर जाहिरात हा प्रकार तुम्हा सगळ्यांनाच खूप आवडतं, परंतु बाळांनो, जाहिरात जितकं आवडतं तितकी सखोल असते. पुढील मुद्द्यांच्या आधारे जाहिरात तयार करा. आता मुद्दे दिलेत. एकदंत क्रिएशन किंवा एकदंत कार्यशाळा. त्यानंतर सभोवताली त्या चौकटीच्या मुद्दे दिलेत. गणेश मूर्ती, वैशिष्ट्ये, संपर्क आणि वेळ. बघा आता बाळांनो, 4 मुद्दे फक्त दिलेत आणि मध्यभागी उत्पादन दिले किंवा कोणत्या गोष्टीची जाहिरात आहे ते. आता अशी जाहिरात करताना पहिल्यांदा आपल्याला एक छानशी चौकट बनवावी लागते. त्यानंतर त्या चौकटीमध्ये सुरुवातीलाच आपल्या उत्पादन केंद्राचं एक घोषवाक्य किंवा एक स्लोगन तिथे लिहावं लागतं, की चला तर आपल्या घरी गणेशोत्सव आहे ना, मग आजच भेट द्या एकदंत क्रिएशन. आणि मग एक छानसं बोल्ड टाईप आपल्याला लिहावं लागतं, की जसं आता तुम्ही जाहिरातीत लिहितात. तुम्ही लक्ष द्या मित्रांनो. त्यानंतर त्याखाली आपण वैशिष्ट्य देतो, की उत्तम पद्धतीच्या मूर्ती, शाडूच्या मातीचा उपयोग, उत्कृष्ट रंगकाम, विविध आकारात उपलब्ध आणि सगळ्यांना परवडेल अशा किमती. पहा मित्रांनो, आता ही जाहिरात जसं मी बोलतोय तशी मी करण्याचा प्रयत्न करतोय. बघा, ही नुकतंच वैशिष्ट्य तुम्ही ऐकलीत. त्यानंतर त्याच्याच बाजूला एक छानशी आकृती काढली आणि त्याच्यामध्ये शोपीस जणू काही ते दिले. आणि त्याच्यामध्ये जर ह्या मूर्ती आपण अलीकडच्या 2 किंवा 3 दिवसात बुक केल्या तर त्यावर 15 ते 20% सवलत मिळण्याची शक्यता, असंही त्याच्यामध्ये लिहिलंय. म्हणजे ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्या आपल्याला जाहिरातीनं अत्यंत विचारपूर्वक आणि दूरदृष्टीनं करणं भाग आहे. त्यानंतर खाली द्यायचं आहे वेळ, सकाळी 9:30 ते रात्री 9:30. त्यानंतर त्याच्या खाली द्यायचं आहे संपर्क किंवा पत्ता, दुकानाचं नाव, की उदाहरणार्थ फडके चौक, पेन 400103. त्यानंतर मोबाईल नंबर, किमान 2 मोबाईल नंबर इथे लिहिलेले आहेत पहा. त्यानंतर ईमेल. आता हे ईमेल शक्यतो बाळांनो इंग्लिशमध्येच लिहायचा. आणि अशा पद्धतीनं बघा, अगदी 3 ते 4 मिनिटात तुमच्या समोर एक झकास जाहिरात झाली. मित्रांनो, जाहिरातीच्या संदर्भात 5 गुणासाठी तुम्हाला 2 प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता नुकतंच जी आपण जाहिरात केली, हा जो प्रश्न आहे हा किंवा ही जी कृती आहे ही अत्यंत विचारपूर्वक करायची कृती आहे. पण काही वेळेला बाळांनो तुम्हाला अशीही कृती विचारली जाते की तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये एक छानशी जाहिरात दिली जाते आणि त्या जाहिरातीवर कोणतेही 5 प्रश्न विचारले जातात, की बाबा रे, ही जाहिरात कोणत्या उत्पादनाची आहे, या जाहिरातीमध्ये उत्पादनाची वैशिष्ट्ये काय सांगितलेली आहेत, या जाहिरातीमध्ये ग्राहकांच्या आकर्षणासाठी कोणत्या सुविधा दिलेल्या आहेत, या जाहिरातीमधील उत्पादन घेण्यासाठी
तुम्ही संपर्क कसा कराल, असे अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि मित्रांनो, तुम्ही जर जाहिरातीचं नीट निरीक्षण केलं की तुम्हाला अशा प्रकारची कृती सोडवणं आणि सगळे गुण मिळवणं सहज शक्य आहे. आता मी तुम्हाला सांगतोय की फेब्रुवारी 2026ला हा जो मराठीचा पहिला पेपर तुम्ही देत आहात कुमार भारतीच्या माध्यमातून, याच्यामध्ये काही महत्वाच्या जाहिराती अशाही विचारल्या जाऊ शकतात की शालेय गणवेश आणि त्या गणवेशाच्या एखाद्या दुकानाची वैशिष्ट्ये, त्यांची जाहिरात तयार करायला सांगू शकतात. त्यानंतर छत्री, रेनकोट, शूज यांचीही जाहिरात तयार करायला सांगू शकतात. गणेशोत्सवात तुम्ही विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन छानपैकी पूजेचं साहित्य निर्माण केलं असेल तर त्या उत्पादनाची तुम्ही जाहिरात तयार करू शकता. मित्रांनो, आजच्या शिक्षण पद्धतीत अनेक विद्यार्थी कमवा आणि शिका या तत्वावर शिकत असतात. असे विद्यार्थी एकत्र येऊन काही उत्पादनं तयार करतात. मग तो साबण उत्पादन असेल, आईस्क्रीम उत्पादन असेल किंवा आणखी काही तत्सम उत्पादनं असतील, तेव्हा अशा उत्पादनाची जाहिरात की जेणेकरून ग्राहकाला प्रसन्न करून आपल्याकडे जास्तीत जास्त ग्राहक आकर्षिला जावा, अशा प्रकारची जाहिरात आपण करूया. आणि मी दिलेल्या आजच्या जाहिरातीला अनुरूप अशी तुमच्या मनातली एखादी जाहिरात करा आणि निश्चितच तुमच्याच मनातली जाहिरात SSC बोर्ड तुम्हाला विचारेल आणि तुम्हाला सगळे गुण मिळू शकतील. तर मित्रांनो, अशी ही जाहिरात जिला 64वी कला म्हटली जाते आणि आपल्या सर्वगुण संपन्नतेची वैशिष्ट्ये या जाहिरातीमध्ये अंतर्भूत होतात की ज्याच्यामध्ये भाषा, कला, दूरदृष्टी, आपलं सामान्य ज्ञान या सगळ्या गोष्टी. तोपर्यंत मित्रांनो, व्यस्त रहा, स्वस्थ रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.